नमस्ते देवी और सज्जनो, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। तर देवी और सज्जनो, आज आपण कांदा आणि लसूणचं मग असं वाटण बनवणार आहोत। रोजच्या भाजीला 1 चम्मच वाटण टाकलं तर भाजी खूप टेस्टी आणि घट्ट होईल। दुसरा मसाला टाकण्याची गरजच पडणार नाहीये। तर इथे 1 वाटी मिरची घेतलेली आहे, लाल मिरची। तर मिरचीला छान भाजून घ्यायचं आहे। मिरची छान भाजलेली आहे, काढून घेऊया। खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबऱ्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया। त्याच्यामध्येच टाकूया शेंगदाणे। शेंगदाणे आणि खोबरं छान भाजलेलं आहे, याला पण काढून घेऊया। त्यामध्ये टाकायचे आहे तीळ। तिळाला पण छान भाजून घ्यायचं आहे। कढाईमध्ये 1 चम्मच तेल टाकायचं आहे। तेलामध्ये 1 मोठा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। कांद्यामध्ये टाकूया लसूण। लसूण आणि कांदा पण छान फ्राय झालेला आहे, मस्त खमंग वास सुटलेला आहे। तर काढून घेऊया। पहिले पूर्ण मसाले थंडे करून घेतलेले आहेत, टाकूया मिक्सर जार मध्ये। सगळे मसाले टाकले मिक्सर जार मध्ये। मसाल्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे मीठ चवीप्रमाणे, आणि बिना मिठाचं ग्राइंड केलं तरी पण चालते। बिना मिठाचं असलं तर लवकर खराब होत नाही। आणि मसाल्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे। त्याच्यामध्ये शेंगदाणे तीळ आहे तर त्याचंच तेल रिलीज होते, तर पाणी टाकायची गरज नाही आहे। तर वाटणाला ग्राइंड केल्याच्या नंतर हे असं वाटण झालेलं आहे। तर वाटणाला असं पण ठेवू शकता किंवा असा गोळा बनवून पण ठेवू शकता। तर अशा प्रकारे मसाल्याचा गोळा बनवून ठेवू शकता। जेव्हा आपल्याला भाजी बनवायची तर याच्यातला 1 चम्मच मसाला घेऊन भाजीमध्ये टाकायचा आहे। अशा प्रकारे मसाला गोळा बनवून ठेवायचा आहे। तर याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे, आणि जेव्हा आपल्याला भाजी बनवायची तेव्हा 1 चम्मच याच्यातला मसाला घेऊन भाजीमध्ये टाकायचा आहे। तर ग्रेव्ही एवढी भारी होते आणि घट्ट पण होते। दुसरा मसाला टाकायची गरज पडत नाही आहे। हा मसाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा, आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।